नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, कारण प्रियाचं जे कारस्थान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रियाने सुभेदारांच्या घरात येऊन तिथे बस्तान बसवलेलं आहे आणि प्रियाला असं वाटतं की आता लवकरच आपण अर्जुनसोबत लग्न करून सुभेदारांची सून होऊन त्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारावा. परंतु अर्जुन आणि सायली जेव्हा घरात येणार आहेत, आता अर्जुन सायलीला प्रेमाची कबुली देणार आहे आणि बायको या नात्याने हक्काने तो तिला घेऊन घरात येणार आहे, तेव्हा मात्र सायलीचं बदललेलं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे इतके दिवस झाले आपण म्हणतो की सायली प्रियाला का धडा शिकवत नाही, कारण सायली प्रत्येक वेळेस का सहन करते, असं सगळं आपल्याला वाटत असतं. पण तीच गोष्ट होताना पाहायला मिळणार आहे. सायली ही प्रियाची वाट लावणार आहे, तिला जन्माची अद्दल घडवणार आहे, चंडिकेचं रूप धारण करणार आहे. हे कशासाठी होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे सायली कोल्हापूरला निघालेली असते आणि मधुभाऊंचा प्रॉब्लेम असा झालेला असतो की मधुभाऊंना हे शहर सोडता येणार नसतं, कारण त्यांना रोज पोलीस स्टेशनला जाऊन तिथे सही करायची असते. त्यामुळे मधुभाऊ काही जाऊ शकत नसतात आणि मधुभाऊंनी जो निर्णय घेतलेला असतो की सायलीने तिकडे जावं, कुसुमने तिच्यासोबत राहावं आणि सायलीला पुन्हा कधीही इकडे पनवेलला आणायचं नाही, असं मधुभाऊंनी ठरवलेलं असतं आणि त्यामुळंच मधुभाऊ तिला पाठवत असतात. परंतु बसस्टँडला गेल्यानंतर अर्जुनला कळलेलं असतं की सायली आणि कुसुमताई कुर्ला बसस्टँडला गेलेल्या आहेत आणि तिथून त्या कोल्हापूरला जाणार आहेत. हे कुसुमताईच्या घराच्या शेजारच्या माणसाने सांगितल्यामुळं अर्जुन आणि चैतन्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि अर्जुन आणि चैतन्य म्हणजे अगदी वेळेमध्ये तिथे कुर्ला बसस्टँडला पोहोचतात. त्यामुळं तिथे गेल्यानंतर खूप मोठी गोष्ट घडणार असते आणि ती म्हणजे अर्जुन सायलीला शोधत असतो. सायली तर तिची अवस्था म्हणजे ती फक्त नावाला जिवंत आहे, ती मनाने पूर्णपणे अर्जुनच्या मध्ये गुंतलेली आहे आणि आता मधुभाऊंनी सांगितलेलं आहे म्हणून हा निर्णय ती घेत आहे, अशी तिची अवस्था झालेली असते आणि ती फक्त आणि फक्त मधुभाऊंसाठी हे सगळं करत असते. तिच्या डोक्यात हजार विचार चालू असतात. तिला कळत नसतं की आता आपण एकदा इथून गेलो तर आपली पुढची अवस्था काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीनं अर्जुन आणि मी एकत्र येईल हे तिला काहीच माहिती नसतं. पण अचानक तिथे अनाऊन्समेंट चालू असतात. तिथे अर्जुन जातो आणि तिथून डायरेक्टली सायलीला त्याच्या प्रेमाची कबुली देतो आणि मग सायली पण धावत येऊन अर्जुनला मिठी मारते. त्यावेळेस अर्जुनने ठरवलेलं असतं की बास, आता मधुभाऊंचं काही ऐकायचं नाही, मधुभाऊंची समजूत घालायची, पण आता सायलीला आपल्या प्रेमाने जिंकायचं आणि कुसुमताई सायलीची समजूत घालते. तर आता सायली म्हणते की अर्जुन सर, मला काही झालं तरी ही गोष्ट मधुभाऊंना सांगावी लागणार आहे, मधुभाऊंपासून मी ही गोष्ट लपवू शकत नाही की मी कोल्हापूरला गेलेले नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे आणि मग सायली, कुसुम, त्याचबरोबर चैतन्य, अर्जुन चौघजण ही मधुभाऊंना भेटायला घरी येतात आणि मग अर्जुन आणि सायली दोघंजण मधुभाऊंची समजूत घालत असतात. त्याचवेळी चैतन्य आणि कुसुम दोघंही तिथं असतात. सायली म्हणत असते की मधुभाऊ, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, अर्जुन सरांनी स्वतःहून त्यांच्या प्रेमाची कबुली मला अगदी जगभरासमोर दिलेली आहे, सगळ्या लोकांच्या समोर तिथे अनाऊन्समेंट करून दिलेली आहे आणि माझा अर्जुन सरांवरती पूर्ण विश्वास आहे. इकडे मधुभाऊंची कुसुम पण समजूत घालत असते. आत्ता मधुभाऊ, तुम्ही पाहिलेलं होतं सायलीची अवस्था किती वाईट झालेली होती, तुम्ही अर्जुनशी तिला बोलायचं नाही म्हणून सांगितलेलं होतं, पण सायलीची अवस्था कशा पद्धतीनं घडलेली होती तुम्ही पाहिलेलं आहे. आणि अर्जुनमध्ये काय कमी आहे मधुभाऊ, विचार करा ना, तो एक नावाजलेला वकील आहे, सायलीही त्याच्याबरोबर खुश आहे. मान्य, त्यांनी सुरुवातीला चूक झाली, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेला आहे. आपण सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, कारण तुम्ही वडील म्हणून सायलीला आशीर्वादाची गरज आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की माझ्या मुलीला तिचा मान सन्मान मिळाला पाहिजे, तो मिळाला आणि तुम्ही दोघांनी सुखी संसाराला सुरुवात केली तर माझी काहीच हरकत नाही, असं मधुभाऊ अर्जुनला सांगत आहेत. आणि अर्जुन मग म्हणतो की सायलीचा मान सन्मान त्यांना मी मिळवून देणार आहे, असं मधुभाऊंना तो वचन देतो आणि सायलीला घेऊन आता सुभेदारांच्या घरी येतो. जेव्हा अर्जुन सुभेदारांच्या घरी येतो तिथं ऑलरेडी सगळेजण असतात, कल्पना, प्रतिमा, सर्वजण असतात आणि मग प्रियाला मात्र खूप राग येतो. ही सायली इथं का आलेली आहे, ही सायली कशासाठी आलेली आहे, हा प्रश्न मात्र प्रियाला पडलेला असतो आणि तिने ओरडायला सुरुवात करते, आत्ताच्या आत्ता तू इथून चालती हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक मिनिट,
या घरामध्ये बोलण्याचा अधिकार तुला नाही, हे घर माझं आहे आणि तुझा या घराशी काही संबंध नाही. तेव्हा ती म्हणू लागते की बघितलं का कल्पना मामी, हा किती बदललेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, सकाळी चैतन्याला तूच बोलली होतीस आणि तेच वाक्य मी तुला ऐकवतोय, कारण आमच्या कोर फॅमिलीतली तू नाहीस. काहीही झालं तरी आमच्या फॅमिलीमध्ये तुझा काहीही संबंध नाही. या भाषेमध्ये अर्जुन तिला बोललेला असतो आणि प्रियाची पूर्णच वाट लावतो. प्रिया म्हणत असते, पूर्णाजी बघितलंस का. पूर्णाजी पण अर्जुनवरती ओरडते. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी जे खरं आहे ते सांगत आहे, कारण ती सुभेदार नाही तर ती किल्लेदार आहे आणि आपल्या फॅमिलीशी तिचा काहीही संबंध नाही. हे सांगितल्यानंतर आता कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी यांना शांत बसण्याशिवाय काहीही पर्याय नसतो आणि त्या दोघीजणी शांत राहतात, कारण प्रतिमाही तिथं असते. प्रतिमा म्हणते की अर्जुन बरोबर बोलतोय तन्वी, तू त्यांच्या दोघांच्या मध्ये, त्यांच्या फॅमिलीच्या मध्ये पडलं नाही पाहिजे, असं प्रतिमानेही सांगितलेलं असतं. आणि मग तिला गप्प बसवलं जातं, पण ती मात्र ऐकायला तयार नसते. अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सायली माझी बायको आहे. तुमचा राग हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल होता ना. सायलीशी मी देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं आहे आणि आत्ताही मी तुमच्या सर्वांच्या समोर सायलीशी लग्न करायला तयार आहे. आणि अर्जुन देवीच्या समोर जातो, तिथला कुंकवाचा करंडा घेतो आणि सायलीच्या भांगात कुंकू भरतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की हे बघा, मी आता सायलीशी तुमच्या सर्वांच्या समोर लग्न केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी तिच्याशी लग्न केलेलं आहे, देवाच्या साक्षीने मी लग्न केलेलं आहे. तुम्हा सर्वांना मी सांगत आहे की सायली माझी बायको आहे. आणि सायलीला हा धक्का बसलेला असतो. अर्जुन सर अशा पद्धतीने रिॲक्ट होतील हे सायलीला वाटलेलंही नव्हतं, पण अर्जुन अशा पद्धतीने रिॲक्ट झालेला असतो आणि सायली मात्र पाहतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली पण आता शांत बसत नाही. प्रिया म्हणते की बाद झालं, हिने लहानपणापासून माझं सगळं सुख हिनं हिरावलेलं आहे. आत्ताही अर्जुन मला मिळणार होता, आता पुन्हाही त्याच्या आयुष्यात आलेली आहे आणि माझ्या अर्जुनला माझ्यापासून लांब करत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा अर्जुन हा कधी तुझा नव्हताच, कारण अर्जुन हा फक्त आणि फक्त सायलीच आहे, तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. सायली पण म्हणते की बाद झालं आता, कारण प्रिया सायलीचा हात हातात धरत असते आणि तिला खेचत घराच्या बाहेर घेऊन चाललेली असते आणि म्हणत असते की पूर्णाजी बघितलंस का, हे सगळं काय बघतेस तू. तेव्हा पूर्णाजी शांतच असते. मग प्रिया म्हणते की मी तुला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर काढणार आहे आणि तू लगेच या घरातून चालतं व्हायचं आहे. तेव्हा सायली म्हणते की बाद झालं, इथे मी माझ्या नवऱ्याच्या सोबत राहत आहे, माझा नवरा अर्जुन सुभेदार आहे आणि मी त्याच्यासोबत राहत आहे, तुझा याच्याशी काहीही संबंध नाही. तू या घरातून चालतं व्हायचं आहे आणि मी तुला सांगते, कारण मी सुभेदारांची सून आहे, अर्जुन सुभेदारची बायको आहे, या हक्काने मी तुला सांगत आहे की तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं आहे. तेव्हा मात्र इकडे तन्वीला धक्का बसतो आणि मग तन्वी मात्र ऐकायला तयार नसते. तेव्हा सायलीला खूप राग आलेला असतो. सायली भयानक चिडलेली असते. सायली म्हणत असते की मी तुला आत्ता दाखवून देते की मी काय करू शकते, कारण तुला प्रत्येक वेळेस वाटत असतं की तू जे करत आहे त्या पद्धतीनंच गोष्टी झाल्या पाहिजेत. पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, हे माझं घर आहे, ही माझी माणसं आहेत. मला माहिती आहे या माणसांनी मला स्वीकारलेलं नाही, पण कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे ही माझी माणसं आहेत आणि या माणसांपासून तू मला कधीही दूर करू शकत नाही. मान्य आहे, मला सुरुवातीलाही पूर्णाजीने मला स्वीकारलेलं नव्हतं आणि आताही त्यांनी स्वीकारलेलं नाही, पण मी मात्र खंबीरपणे या घरासाठी जे करता येईल ते करणार आहे आणि काहीही झालं तरी तू मला माझ्या माणसांपासून कधीही दूर करू शकत नाही. ती माणसं मला आज ना उद्या माझा स्वीकार करतील. पण तन्वीचा मात्र आगाऊपणा जरा जास्तच वाढलेला असतो. ती म्हणत असते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तुझी लायकी तरी आहे का, कारण 1 वर्ष तू या सगळ्यांना फसून या घरामध्ये राहिलेली आहे आणि आता तू एवढा आगाऊपणा करत आहे, तुझं चारित्र्य काय आहे हे बघ. सायलीच्या चारित्र्यावर जेव्हा प्रिया बोट दाखवते तेव्हा मात्र सायलीला राग येतो आणि सायली सनसनी तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला म्हणते की आत्ताच्या आत्ता या घरातून तू चालतं व्हायचं आहे. या घरची सून या हक्काने मी तुला सांगत आहे, तुझा या घराशी काहीही संबंध नाही. आणि सायलीचं हे बदललेलं रूप आहे जेव्हा पूर्णाजी, प्रतिमा त्याचबरोबर सगळेजण पाहतात तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण सायली असं आजपर्यंत कधी बोललेली नव्हती आणि आज जे बोललेली आहे त्यामुळं सगळेजण पाहतच राहतात. पूर्णाजीला पण कळायचं बंद झालेलं असतं, कारण सायलीला या आवाजामध्ये असं कधीच कोणीच पाहिलेलं नसतं आणि सायली एवढ्या म्हणजे अगदी कणखर बनून आलेली आहे. सगळ्यांना ती फाड बोलत आहे हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहतच राहतात आणि सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सायलीचं नक्की कसलं रूप आहे, सायली अशा पद्धतीनं का रिॲक्ट होत आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आणि अर्जुनला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण सायली खंबीरपणे तिथं सांगत असते, ती लढण्यासाठी सज्ज झालेली असते. जेव्हा
प्रियाच्या सायलीने कानाखाली वाजवलेल्या होत्या. प्रियाला दूध धुतलेलं होतं. जेव्हा लग्न करून सायली सुभेदारांच्या घरात आली होती तेव्हा प्रियाने तिच्यावर जे आरोप केलेले होते त्यासाठी तिनं केलेलं होतं. तेव्हा जेवढा आनंद अर्जुनला झालेला होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज अर्जुनला झालेला असतो. कारण तेव्हा सायलीने 4 भिंतीच्या आतमध्ये प्रियाची धुलाई केलेली होती, पण आज सगळ्यांच्या समोर धुलाई करून तिला या घरातून हाकलून दिलेलं असतं. अर्जुन मात्र खुश झालेला असतो आणि प्रतिमा म्हणत असते की प्रिया चल आता तू तन्वी, कारण या घरामध्ये सायली आलेली आहे आणि सायलीचा या घरावरती पूर्णपणे अधिकार आहे. तिनं जे बोललेली आहे ते योग्यच आहे. तू या घरामध्ये राहू शकत नाही. आणि प्रतिमा जेव्हा प्रियाला म्हणते तेव्हा मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि प्रियाला धक्का बसलेला असतो की कल्पना मामी त्याचबरोबर पूर्णाजी कोणीच काहीच का बोलत नाही, कारण सायली हे जे काही वागत आहे ते चुकीचं आहे असं म्हणत ती पूर्णाजीकडे जाते आणि पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी तुला कळतंय का हे सगळं काय घडत आहे, ही मुलगी काय बोलत आहे, अगं बघितलंस का तिने आत्ता माझ्या कानाखाली वाजवलेली आहे. पण पूर्णाजी शांतच असते, तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते की सायलीनं जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे, कारण मीच हे करायला पाहिजे होतं. अर्जुनचं लग्न झालेलं असतानाही तू त्याच्या मागे लागत आहे, त्याच्या बायकोवरती तू हक्क गाजवत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सायली हीच अर्जुनची बायको आहे हे आता तिनं दाखवून दिलेलं आहे. त्या दोघांनाही त्या गोष्टीची जाणीव आहे. तर प्रिया म्हणत असते त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे, आपल्या सगळ्यांना फसवलेलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की त्यांनी दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे, आता त्यांनी सगळ्यांच्या समोर तिच्या भांगात कुंकू भरलेला आहे, त्यामुळं तिला तो पूर्णपणे अधिकार आहे, ती त्याची बायको आहे आणि तुझा त्या घरावरती कोणताही अधिकार नाही. चल तू मी तुला सांगते असं म्हणत आता प्रतिमा प्रियाला घेऊन जाते आणि कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी पाहतच राहतात. आणि अर्जुन म्हणतो की आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, तुम्ही सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार आहात की नाही हे मला तुम्ही स्पष्ट सांगायचं आहे. जर तुम्ही तो स्वीकार केला नाही तर मी आणि सायली नवीन संसार थाटायला रिकामी आहोत, त्यामुळं मी हे घर सोडून घराच्या बाहेर पडत आहे. हे जेव्हा अर्जुन बोलतो तेव्हा मात्र यांच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि पूर्णाजी आणि कल्पना पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.